हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आज हनुमान जयंती आहे आणि सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर दिवसाची सुरुवात कशी झाली आणि दिवसाचा एंड कसा झाला हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात अगोदर सकाळी लवकर उठली, छान फ्रेश झाली, सर्व आवरून घेतलं, केस वगैरे मस्त धुतले आणि अगोदर मी गेले माझं थोडंसं डेली रुटीन करत. जास्त काही मी रुटीन घेत नाही, पण सध्या उन्हाळा असल्यामुळे थोडंसं तरी आपण स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे, म्हणून थोडंसं चेहऱ्याला मॉइश्चरायझर आणि बॉडी लोशन लावून मी सरळ गेले टीव्हीकडे. आणि सकाळची सुरुवात इतकी सुंदर झाली. टीव्हीवर मस्त अशी हनुमान चालीसा आणि बरंचसं काही टीव्हीवर लावून ठेवलं देवाचं आणि मस्त डेवोशनल फील झालं सकाळी सकाळी. आणि म्हटलं चला थोडा वेळ गॅलरीमध्ये जाऊया. आजची सुट्टी होती, टिफिनचा एवढं काही घाई नव्हती, त्यामुळे सरळ गेले गॅलरीमध्ये आणि म्हटलं अगोदर आपण केस आपले कोरडे करून घेऊयात. तर छान अशी हनुमान चालीसा वगैरे ऐकत ऐकत गॅलरीमध्ये केस वगैरे कोरडे करून घेतले आणि तिथून वळले सरळ किचनकडे. आपल्याला सुट्टी म्हटलं की आणि असं काही हनुमान जयंती वगैरे असलं की बायकांना वेळ भेटत नाही, कारण बरंचसं काही करायचं असतं, परत मंदिरात जायचं असतं, म्हणून पूर्ण दिवस घाई घ्यायचा असतो. पण सुट्टी म्हटलं की आपला दिवस थोडा उशीरच चालू होतो. तसंच आमचं सुद्धा आहे. आणि नंतर मग सरळ मी वळले किचनकडे. तर किचनमध्ये सगळ्यात लवकरची प्रोसेस म्हटलं सुट्टीच्या दिवशी तर आमचा चहा असतो. एरवी तर मी अगोदर टिफिन बनवायला घेते, कारण हे दोघं उठलेले नसतात आणि कधीही आम्ही कोणी कधी उठो, आमचा सकाळचा चहा तिघांचाही सोबतच असतो. तर चहा घेण्याच्या अगोदर म्हटलं चला गरम पाणी घेऊयात. आणि हल्ली काही दिवस झालं मी गरम पाण्यात थोडासा मध टाकून घेते. असं नाही की आवर्जून माझ्यासाठीच श्लोकसाठी मध आणलेला होता, आणि मी असं ऐकलं होतं की मध खाल्लेला चांगला असतो, तर चला म्हटलं तो तर काही खात नाहीये, म्हणून मी गरम पाण्यामध्ये किंचित 1 चमच मध टाकून 8 दिवस झालं पिते आणि खरंच मला खूप जास्त रिलॅक्स्ड फील होतंय. चहासुद्धा प्यायची इच्छा होत नाहीये, नाहीतर सकाळी उठलं की आपल्याला अगोदर चहा लागतो. पण 8 दिवस झालं तर माझं तसंच चालू आहे. मग स्वतःसाठी पाणी गरम करून घेतलं, त्यामध्ये 1 चमच मध टाकून घेतला आणि नंतर आम्हाला चहा ठेवला. अलीकडे श्लोकसाठी दूधसुद्धा ठेवलं. सकाळी आपल्याला वाटतं की सकाळी काय कामं असतात, पण चहा, पाणी, मुलांचं दूध, बिस्किट यामध्ये नाही म्हटलं तरी आपले 30 ते 40 मिनटं नक्कीच जातात. आणि परत त्यातले त्यात सुट्टी म्हटलं की आपलं एकदम असं आरामात चालू असतं, त्यामुळे तर बराचसा वेळ आपला जातो. तर मस्त असं छान आल्याचा चहा, डोकं धुतलं की मला असा फ्रेश आल्याचा चहा पिवासा वाटतो. जोपर्यंत मी पित नाही तोपर्यंत मला असं जड जड फील होतं. आणि आज तर मनासारखं छान असा आल्याचा चहा बनवला आणि आम्ही तिघांनी मस्त असं थोडासा आज सुट्टी असल्यामुळे टाइम स्पेंड केला. तर सुट्टी म्हटलं की पूर्णपणे घरीच नाही, आम्हाला थोडंसं काम होतं म्हणून बाहेर जायचंच होतं. श्लोकसाठी सुद्धा छान दूध गरम करून घेतलं. आणि जोपर्यंत माझं चहा वगैरे सगळं बनवून चालू आहे तोपर्यंत आमच्या श्लोकचा असा हॉलमध्ये खेळ चालू होता आणि टीव्हीवर असे छान त्याचं सारखं होतं मम्मी हनुमानजीचे सॉन्ग लाव, मम्मी हनुमानजीचे सॉन्ग लाव. मुलांना सहसा असे सॉंग्स खूप जास्त आवडतात आणि हनुमान चालीसा सुद्धा आमच्या श्लोकला आवडती. तर त्याच्याकडे लक्ष देत देत माझं असं चहा वगैरे बनवायला चालू होतं. अगदी त्याला एकटं सुद्धा सोडता येत नाही. सकाळच्या वेळेत तर खास ती मज्जा असते, डब्बा करत करत त्याच्याकडे पाहणे. दोघं असून सुद्धा त्यांचं काहीतरी रुटीन असतं, त्यांना काहीतरी आवरायचं असतं. परत माझं एकदा स्वयंपाकामध्ये काहीतरी काम करणे, परत त्याच्याकडे बघणे. सकाळी तर आमचं सारखं असंच चालू असतं, कारण एवढ्या छोट्या मुलांवर तर अजिबात आपण विश्वास करू शकत नाहीत की मुलं कधी आणि केव्हा काय करतील. आपल्याला असं वाटतं ते खेळतील पण काहीतरी आगाऊपणा करतील, अशी भीती सारखीच मनात असते. त्यामुळे श्लोककडं डबल लक्ष द्यावं लागतं, कधीतरी त्यांना कधीतरी मला. पण आम्ही एकटा असं त्याला कधीच नाही सोडत शक्यतो. तर अशा पद्धतीने चहासुद्धा झाला. तर आमच्या दोघांसाठी चहा, श्लोकसाठी दूध, टोस्ट वगैरे घेतले आणि सरळ मी हॉलमध्ये जाऊन आम्ही तिघांनी छान अशी चहाची मज्जा घेतली. मी म्हटलंच की जसं आपण म्हणतो सुट्टी आहे तर पूर्णपणे आपल्या अहोंना वगैरे सुट्टी नसती, तर ह्यांना सुद्धा थोडंसं काम होतं, म्हणून ह्यांनी चहा घेतला की लगेच बाहेर पडले. नाश्ता वगैरे नंतर आल्यावर करतो म्हणले, म्हणून अहोंना छान असं बाय केलं आणि म्हटलं चला बाकी कामं आवरून घेऊयात. तर आपल्याला बायकांना असं वाटतं सुट्टी म्हटलं की निवांत परत पिल्लूकडे लक्ष द्यायला अहो असतील, पण असं काही सुद्धा नसतं. उलट सुट्टी असल्यावर आपलं रुटीन बिघडतं. जे टिफिन आपण सकाळी करून मोकळे होतो ते टिफिन बनवायला आपला आता अख्खा दिवस जातो, टिफिन बनण्यापेक्षा जेवायला वगैरे. आणि आज माझा गुरुवारचा उपवास होता आणि परत हनुमान जयंती होती म्हणून सुद्धा उपवास होता.
तर मी माझ्यासाठी साबुदाणा भिजवत घातला आणि म्हटलं चला साबुदाणा भिजतोय तोपर्यंत आपले बाकीचे कामं आवरून घेऊयात. माझे आज बरेचसे कामं राहिले होते, जसं की देवपूजा वगैरे, झाडून सर्व गोष्टी, आणि ह्यांनी सुद्धा नाश्ता वगैरे करून गेले नाहीत, त्यामुळे मला दुपटीने काम लवकर आवरायचं होतं. माझे जवळपास कामं आवरून होतच होते की तोपर्यंत ह्यांनी आले आणि म्हटलं चला आता झटपट होणारी रेसिपी म्हणजे काय तर मग कद्दूचे धपाटे. श्लोकला सुद्धा कद्दूचे थालीपीठ धपाटे खूप जास्त आवडतं आणि आहोंना सुद्धा, म्हणून दोघांसाठी कद्दू एक घेतला आणि कद्दू खिसायला सुरुवात केली. तर आजची ह्या दोघांसाठीची रेसिपी होती कद्दूचे छान आणि टेस्टी असे धपाटे. तर तुम्ही सुद्धा पाहू शकतात मी कशा पद्धतीने बनवत आहे, आणि तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडत असेल तर मी नक्कीच तुमच्यासोबत त्याचे साहित्य शेअर करेल. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे कद्दू किसलेला, हरभऱ्याचे पीठ लागणार आहे आपल्याला, थोडंसं गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ लागणार आहे, लाल तिखट लागणार आहे आपल्याला, ओवा, जिरे, लसूण आणि बारीक कापलेली कोथिंबीर. एवढ्या साहित्यामध्ये आपले धपाटे बनून तयार होतात. तर सगळ्यात अगोदर मी कद्दू किसून घेतला आणि जसं मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार आपल्याला बारीक असं छान कद्दू किसून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला त्यामध्ये अगोदर बेसन पीठ चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित, आणि नंतर मग गहू आणि ज्वारीचं पीठ. तर अशाच पद्धतीने अहो तर आले तुम्हाला म्हटलंच होतं. तर यांना गप्पा मारत मारत माझं थालीपीठ बनवणं सुरू होतं, किंवा धपाटे सुद्धा आपण म्हणू शकतो. तर या गोष्टी आपण नाश्त्याला सुद्धा बनवू शकतो, पण दररोजच्या घाईघाईमध्ये हे होत नाही, म्हणून शक्यतो मी हा मेन्यू संडेला वगैरे ठेवते, किंवा जर कुठली सुट्टी वगैरे असेल तर आम्ही धपाटे नक्कीच बनवतो. पालकाचे धपाटे, परत कद्दूचे धपाटे आमचं सारखं चालूच असतं, आम्ही बनवत राहतो आणि खरंच खाल्लीही पाहिजे. हल्ली कद्दूची भाजी वगैरे बऱ्याच जणांना नाही आवडत, परत पालक भाजी सुद्धा पण धपाट्यामार्फत आपण आपल्या मुलांना सुद्धा देऊ शकतो. आणि माझा श्लोक आवडीने कद्दूचे धपाटे खातो, आणि बनवायला सुद्धा एवढं काही अवघड नाहीये. भाजी आणि पोळी करण्यापेक्षा आपण त्यातच मिक्स करून ह्या गोष्टी नक्कीच करू शकतो. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार आपल्याला त्यात टाकायचं आहे 4-5 लसणाच्या पाकळ्या, यातच थोडासा ओवा टाकायचा आहे आणि यातच जिरे, ती सुद्धा बारीक होऊन जातील. नंतर आपल्याला ही सगळी पेस्ट त्यामध्ये ॲड करायची आहे. चवीनुसार मीठ, लाल तिखट, किंचित हळद टाकायची आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीर. तर एवढ्या कमी साहित्याचा आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार आपली जे लसणाची ओवा जिऱ्याची पेस्ट आहे ती टाकून घेतलेली, नंतर त्यामध्ये लाल तिखट ॲड केलं, किंचित हळद आणि चवीनुसार मीठ, एवढं सगळं साहित्य आपल्याला टाकायचं आहे आणि त्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले धपाटे खूप जास्त टेस्टी बनेल. तर असं करून आपल्याला अगदी घट्टसरही नाही आणि अगदी पातळही नाही, मध्यम क्वालिटीमध्ये आपल्याला असं कणिक मळून घ्यायचं आहे. नंतर त्याच उकळीमध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर यासाठी आपल्याला फक्त पोळपाट लागणार आहे, लाटणं वगैरे लागत नाही आहे. आणि एक छोटासा कुठलंही कापड किंवा रुमाल आपण घेऊ शकतो, ओलं कापड करून आपल्याला पाठावर ठेवायचं आहे आणि नंतर त्यावर थोडीशी कणिक टाकून छान असं आपल्याला त्याचं धपाटा बनवून घ्यायचं आहे. अगदी अवघड सुद्धा नाहीये हे. तर मी फक्त माझं डेली रुटीनच नाही तर छोटे मोठे रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करत जाईल, कारण बऱ्याच जणांना धपाटे प्रॉपर कसे बनवायचे ह्या गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे मी ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांना नक्कीच माझ्या ह्या व्हिडिओ बघून हेल्प होईल. तर अशा पद्धतीने हळूहळू करून काठोकाठ आपल्याला हाताच्या साहाय्याने टॅप करत जायचं आहे, जेणेकरून आपलं धपाटा अगदी गोल आणि पातळ होईल खायला. नंतर त्याच्यामध्ये एक होल करायचा आहे, छिद्र, आणि नंतर कडीकडीने सुद्धा आपल्याला सुंदर होल करायचे, जेणेकरून त्यामध्ये सगळीकडे तेल व्यवस्थित पसरेन. अगोदर तर छान असं टॅप करून करून गोल आणि पातळ धपाटा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीने करत आहे. जेवढं छान आपण त्याला हाताने टॅप करू किंवा व्यवस्थित आकार वगैरे देऊ तेवढेच आपले धपाटे खायला सुद्धा टेस्टी लागतील. नाहीतर उगाच काहीतरी जाडसर वगैरे केलं तर त्याला टेस्ट सुद्धा लागणार नाही आणि ते व्यवस्थित तळणार सुद्धा नाहीत. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार त्याला व्यवस्थित आपण जेवढे जास्त होल करू तेवढं त्याला तेल सुद्धा छान लागेल आणि मऊसूत छान आपले धपाटे बनून तयार होतील. तर तव्याला आता छान ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घेऊयात आणि हे धपाटा व्यवस्थित त्यावर टाकून घेऊयात आणि हळूवार आपण ज्या कपड्याने टाकला आहे ते कपडा काढून घेऊ. तर एवढं सोपं असतं धपाटे बनवणं आणि खायला सुंदर बनतात अगदी कमी साहित्यात. तुम्ही जर कधी कद्दूचे धपाटे खाल्ले नसतील तर एकदा नक्कीच ट्राय करा. परत आपल्याला वरतून अशा पद्धतीने तेल सोडून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून त्या छिद्रांमध्ये सुद्धा तेल टाकायचं आहे, जेणेकरून खालून आणि वरती सुद्धा तेल लागेल. आणि दोन्ही साईडने आपल्याला एक 5 मिनिटात छान धपाटा भाजून घ्यायचा आहे.
आणि आपल्याला उपवास म्हटलं की एक छान गोष्ट असते, तर घरचे सुद्धा आपल्याला सोडून जेवतात. नाहीतर उपवास नसलं की आम्ही तिघं नेहमी सोबतच जेवतो. मग यात होतं असं की गरम गरम धपाटे खायला कोणालाच नाही भेटत. मग शक्यतो मी ह्यांना देत असते कधी कधी गरम गरम, पण तू पण सोबत जेव ह्या चक्करमध्ये राहून जातं. आज मला उपवास होता तर म्हटलं करत करत तुम्ही दोघंजणी चालू करा, म्हणून फर्स्ट झालेलं धपाट्याचं ताटामध्ये सर्व केलं. दुसरं टाकतीये तोपर्यंत म्हटलं या दोघांना छान असं धपाटा आणि दही देऊ आणि गरम गरम ह्यांना देऊयात, कारण त्यांनाही गरम गरम खायला छान लागतील आणि माझंही थोडंसं चालू राहील किती बनवायचे वगैरे, मलाही अंदाज येईल. म्हणून ताटामध्ये दही आणि धपाटा सर्व केलं आणि छान असं अहोला आणि श्लोकना देऊन आले. तर असं असतं माझं काहीच सुट्टीच्या दिवशीचं रुटीन. आणि सुट्टीच्या दिवशी मी माझ्या मुलांना आणि अहोंना काहीसं असं ट्रीट करते किंवा अशा गोष्टीत माझं काम वगैरे मी आवरते. थोडासा वर्कलोड वाढतो, असं नाही की कमी होतो, पण एवढंच आहे की या दिवशी धावपळ नसते. अगदी हळूवारपणे आपण काम करू शकतो. महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला खायचं त्यावेळेला गरमागरम गोष्टी आपण आपल्या घरच्यांना देऊ शकतो. ज्या दिवशी आपलं ऑफिस वगैरे या गोष्टी असतात त्या दिवशी गरमागरम पदार्थ सुद्धा भेटत नाहीत. आणि महत्त्वाचं म्हणजे आरामाने सुद्धा कामं होत नाहीत, अगदी घाईघाईमध्ये कामं करावीशी लागतात. तर सुट्टीचा फक्त एवढाच फायदा असतो की आपण घरच्यांना गरम गरम पदार्थ देऊ शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे टायमाचं काही बंधन नसतं. तर अशा पद्धतीने त्यांचं तिकडे खायला चालू होतं, तोपर्यंत मी एक एक करून माझे धपाटे करायला सुरुवात केलेली होती. आणि तुम्ही पाहू शकतात हा सुद्धा बनवून तयार झालेला आहे. तर असा होता आमचा आजचा दिवस आणि अशी होती माझी ही मॉर्निंगची रुटीन वगैरे. आणि सुट्टी असल्यावर मी अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी कव्हर करते. तर कसा वाटला माझा हा व्लॉग कमेंट करून नक्की कळवा. व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आणखी असेच माझे डेली व्लॉग पाहायचे असतील तर मी बरेचसे व्लॉग माझ्या चॅनलला अपलोड केलेले आहेत, एकदा नक्की व्हिजिट करा. आणि बायकांचं इथंच थांबत नाही, जेव्हा माझं लास्ट धपाटं झालं की लगेच साफसफाईचं चालू असतं. तर काही जणांना असं गोष्टी असतात, गरम तवा असला पोळला तरी चालेल पण ती गोष्ट लगेच स्वच्छ झाली पाहिजे. तसं तर मी पूर्ण घासूनच घेते, पण आता अजून माझं फराळाचं वगैरे बनवायचं होतं म्हणून म्हटलं चला तोपर्यंत पुसून घेऊयात. पुन्हा भेटूयात नवीन व्लॉग सोबत, तोपर्यंत बाय.